शिवपुरीच्या मनमोहक गावात गीताला कल्पना आली. चला एकत्र येऊ, चुलत भाऊ. ती उद्गारली. तिच्या चुलत भावांनी उत्सुकतेने होकार दिला. उन्हाळ्याच्या सुट्ट्या पुनर्मिलनासाठी योग्य होत्या. हिरवीगार शेत आणि डोलणाऱ्या डोंगरांनी वेढलेलं गीताचं गाव. आजूबाजूच्या गावातून चुलत भाऊ आले. वातावरणात उत्साह भरला. रोहन आणि रिया या भावंडांसह गीता यांनी प्रवासाचा कार्यक्रम आखला. पहिला थांबा, शिवपुरीच्या लपलेल्या रत्नांचा शोध घेणे. त्यांनी प्राचीन मधुरे शोधून काढली. झगमगत्या प्रवाहात खेळले. सूर्य चुंबन घेतलेल्या शेतात हसले. सूर्यास्त जवळ आल्यावर ते आजोबांच्या गावी घराकडे निघाले. दादाजींच्या भव्य बंगल्याने त्यांचे स्वागत केले. गीताचे आजोबा, एक ज्ञानी आणि दयाळू आत्मा, आनंदाने चमकले. अहो माझ्या चिमुरड्यांनो, चला जुने काळ पुन्हा जगूया. त्यांच्या पूर्वजांच्या कथा उलगडल्या. कॉरिडॉरमधून हशा गुंजला. गीता, रोहन आणि रियाने ऐकले, मंत्रमुग्ध झाले. दादाजींनी त्यांना जुने कौटुंबिक फोटो दाखवले. त्यांच्या पूर्वजांच्या शौर्य आणि शहाणपणाला प्रेरणा मिळाली. जसजशी रात्र पडली तसतसे ते आगीभोवती गोळा झाले. गीताच्या चुलत भावांनी भूताच्या गोष्टी सांगितल्या. रोहन आणि रिया हसले. गीता कृतज्ञतेने हसली. हे पुनर्मिलन त्यांना आवश्यक होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी दादाजींना त्यांच्या बागेत मदत केली. सेंद्रिय शेतीची माहिती घेतली. एकत्र रोपटे लावली. ते निघताना गीताने दादाजींना घट्ट मिठी मारली. आतापर्यंतच्या सर्वोत्तम पुनर्मिलनासाठी धन्यवाद. दादाजी हसले. लवकर परत या माझ्या प्रिये. शिवपुरी वाट पाहत आहे. गीताचे चुलत भाऊ आठवणी घेऊन निघून गेले. पुढच्या वर्षी परत येण्याचे आश्वासन दिले. गावाच्या पुनर्मिलनाने कौटुंबिक बंध दृढ झाले. कुटुंब हेच सर्वस्व आहे, हे गीताला जाणवले. शिवपुरीचे सौंदर्य त्यांच्या हृदयात कायमचे कोरले जाईल.